तर मी सरदार सिंग रूपसिंग वसावे मुक्काम मोलगीचा रहिवासी आहे। तर कसं आहे मित्रांनो, सातपुड्यामध्ये जे आदिवासी संदर्भात ज्या बंजारा समाजाने आदिवासी आरक्षण आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे असं बंजारा समाजाचं पोस्ट पेपरबाजी होत असताना जे आपले माननीय आमशादादा पाडवी हे आमदार यांच्या हे त्या पोस्टवर त्यांनी वक्तव्य केलं की आदिवासीचं आरक्षण, आदिवासीमधनं तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी जर आदिवासी पोटी जन्म घेतला पाहिजे असं आमशादादा पाडवींनी त्यांनी जे असं सांगितलं। तर त्या संबंधित माणसांना अजून त्या गोष्टी ज्या आहे पूर्ण सातपुड्यामध्ये ते आदिवासीमध्ये येत नसताना आदिवासीचे आरक्षण मागत आहे अशी जी त्यांची पोस्ट फिरते आहे। आणि ज्या गोष्टी ज्या आहे त्या करायला गेलो काय आणि होतं काय असं कसं आहे, त्याच्या विरोधात आम्ही धाडगावला मोर्चा निघाला निषेधार्थ। आणि त्यानंतर आम्ही 16 तारखेला एक निवेदन दिलं की पूर्ण सातपुड्यामध्ये जे आदिवासी आहे ते कुठेतरी कसं आहे आपल्या आरक्षणात काही लोक जे आहे येऊ घालता आहे। तर ते कुठेतरी हा समाज जागृत आहे आणि जे बंजारा समाजाचे नेते आहे जे आमदार आहे त्यांनी काय केलं आहे की पूर्ण प्रशासनावर दबाव टाकून कुठेतरी आम्हाला या समाजामध्ये आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे ह्या पद्धतीचं त्यांचं नेतृत्व असताना कसं आहे आपण जर ते गाफील राहिलो, जे आदिवासी जे खरं आरक्षणाचं बेनिफिट घेणारे आपण आहे तर आदिवासी आहे, तर त्या आदिवासीच्या याच्यामध्ये जे इथं त्यांना इन्व्हॉल्व शासनाने जर त्यांच्यावर दबाव पडला त्यांना जर इन्व्हॉल्व करून घेतलं तर आपण कुठेतरी या समाजामध्ये अति म्हणजे जे आपल्या हक्काचं आहे ते दुसऱ्याच्या वाट्याला जाऊ शकतं। म्हणून आपण त्यासाठी सगळे जागृत झाले पाहिजे आणि त्यांचा जो त्यांच्या निषेधार्थ मोर्चा जो आहे आपण 24 तारखेला ठरवला होता, पण काही कारणास्तव नंदुरबारला मूक मोर्चा 24 तारखेला आयोजित केला आहे असं आम्हाला कळल्यामुळे कसं आहे नंदुरबारच्या मोर्चामध्ये पूर्ण सातपुड्यामध्ये जे युवक जातील ते जातील, पण आता 24 तारखेचा जो मोर्चा आहे निषेधार्थ मोर्चा आहे मोलगीला, तो आम्ही 23 तारखेला ठरवलेला आहे, तारीख चेंज केलेली आहे। तर तो मोर्चाचा रूट असा आहे पिंपळखुटा चौफुली ते मोलगी पूर्ण बाजारपेठ बैल बाजारपर्यंत जाणार आहे। तिथून रिटर्न होऊन बिरसा मुंडाची प्रतिमा आहे त्या ठिकाणी सभेत रूपांतर होईल। सभेत रूपांतर झाल्यानंतर चर्चा मनोगत ज्याचं असेल ते वक्त झाल्यानंतर आपण ते अप्पर तहसील कार्यालय मोलगी यांना ते पूर्ण निवेदन सुपूर्द करणार आहे। त्यांना निवेदन देऊन आपला मोलगीचा जो कार्यक्रम असेल तो त्या ठिकाणी संपुष्टात येणार आहे। आणि पूर्ण सातपुड्यातील विविध संघटना आहे आणि जे नेते आहे आणि अदर जे कर्मचारी जे असतील समाजामधनं जे कर्मचारी आहेत त्यांना सगळ्यांना आव्हान आहे की या 23 तारखेला जे आपलं निषेधार्थ मोर्चा निघणार आहे त्या ठिकाणी सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं ही एक कळकळीची विनंती आहे। अजून जे आपलं कायद्याचा विषय आहे, जर जे वकील मंडळी आहे या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यामधले जे आदिवासी समाजातनं ज्यांनी वकिलीची शिक्षण घेतलेलं आहे त्या सगळ्या वकिलांना माझे एकच आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या पोशाखमध्ये युनिफॉर्ममध्ये त्या मोर्चामध्ये समाविष्ट झालं पाहिजे अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो। आणि सगळ्यांना आपकी जय आदिवासी जय जोहार। आपकी जय जोहार। नंदुरबार जिल्हा जे बी आदिवासी बांधव होय त्या विनंती होय त्यारी लागीत कोय ते म्हणजे सातपुडा मेरिया जे बी आदिवासी होय बांधव त्या आखा विनंती होय की आपा मोलगी या ठिकाणी जो आपा आरक्षण संदर्भात जे रॅली होणारी होय 24/9/2025 यादी होणारी होती ते रॅली त्यादी ऐवजी तेज रॅली तोच मोर्चो 23/9/2025 यादी ही होणार होय और कहा होणार होय के 24 होतो पण एक कहा 23 लेता मा यो के 24 तारखेवधी ही जो वीर आदिवासी ब्रिगेड संघटना जो आपा आदिवासी पोरी होतो जय वडवी जय भील तो
तो त्या जो हत्या हुई है त्या निषेध में है आखा समाजो तेवा हो तो विषय जोरतोय रही हो आणि त्या जे खून कोणारा हत्या कोणारा जे आरोपी होय त्या शिक्षावून जजवे त्याको ते मागणी खूप मोठ्या प्रमाण में है आप आदिवासी बांधव कोईत रहे है ते तियास को ते फांसू भी तो 24 तारीख होती ही नंदुरबार में है मुख मोर्चू आयोजित कोई हो तो मुख मोर्चू आयोजित होवी हो त्या कारणवाही जो मोलगी में 24 तारीख जो कार्यक्रम आवनार होय तो 24 ऐवजी अमे 23 आवनार होय ए कोई ते आखा सूचना होय तेच कोई ते जे सातपुड़ा मार्या युवक होय हाना वडे संघटन चलाड़ित रहे हा पार्टी राजकीय लोक होय राती आखा विनंती होय जे पोरे होय आपवा जे आदिवासी पोरे होय हाने वडे ग्रुपे चलाड़ित रहे हा लिंकिन पार्क होय डेविल होय महाकाल होय मॉन्स्टर होय ए कोई ते वेगवेगळा ग्रुप होय ते पोरे भी विनंती होय ते कोई जे राजकीय पार्टी होय काँग्रेस पार्टी होय भाजप होय शिवसेना होय राष्ट्रवादी होय ठाकरे शिवसेना होय ते आणि शरद पवार शिवसेना होय एकच बरीच खूप पार्टी होय त्या पार्टी लीडरों भी विनंती होय के यादी हो आवुंजवे ते यादी हो समाज म्हणून आवुंजवे एक त्या विनंती होय आपा खासदार गोवाल पाडवी होय केसी पाडवी साहेब होय हिना गावित होय विजय कुमार गावित होय राजेश पाडवी होय अक्कलकुआ अकरानी आमदार आमशा पाडवी दादा हा यहाँ भी विनंती होय पद्माकर वडवी होय धड़गाव देखे विजय पराडके होय गणेश पराडके होय तोरणमाल देख सीताराम पावरा होय आपा पिंपड़कुट देख सीताराम राउत होय अशोक राउत होय यहाँ भी विनंती होय ते कोई ते नवरे वालू आपा कीरसिंग दादू होय कीरसिंग दादा भी विनंती होय आपा काठी वालू सिके पाडवी होय त्या भी विनंती होय कि आऊँ जजवे ते कोई आपा अक्कलखो वालू नागेश पाडवी होय आपा वास कोई ते आपा समाज सुधारक प्रताप दादा तो सुद्धा आऊँ जजवे हे आखा बाद हा विनंती होय की आपू समाजो नावाही एक समाज म्हणून पार्टी पक्ष संघटन विहिरायत को इथे आपू एखादी हो 24 ऐवजी अमे 23 तारीख होती ही आखी गोठी विहिरायत को आपू एक समाज म्हणून आपा एक समाजो ताकद की होते आपू देखाड़ी लोक होते है हांदा 23/9/2025 रोजी रैली निघणारी होय पिंपळकुटा चौफली होय तीही 10:30 वाजता देख रैली सुरुवात होणार है मोर्चा सुरुवात होणार है ते तो जो मोर्चो है मोलगी बाजारपेठ मुख्य बाजारपेठ ते जो बैल बाजार होय तीही जाय तीन देख फाशे ओलित को इथे मुख्य बाजारपेठ ते आपा जो मोलगी शासकीय विश्रामगृह है तीही अप्पर तहसील कार्यालय है या ठिकाणी तीही निवेदन भी